हाय एव्हरीवन. आज बनवूया सगळ्यांना आवडेल अशी मटार पॉकेटची रेसिपी. बाहेरून खुसखुशीत आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. चला तर मग सुरू करूया. बाहेरच्या कवरिंगसाठी आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ, मीठ, मोहनसाठी तेल आणि ओवा एवढं साहित्य लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला 2 वाट्या गव्हाचं पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला ओवा थोडासा हातावरती क्रश करून घालायचा आहे. सोबतच चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि तेल घालून घ्यायचं आहे. आता हे तेल आपल्याला पूर्ण पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. आपण समोस्याची पारी जी करतो ती सुद्धा अशा पद्धतीनेच बनवायची असते. पारी खुसखुशीत व्हावी यासाठी आपण तेलाचं प्रमाण कसं ठरवायचं, तर आपण जेव्हा पीठ चोळून घेत असतो सगळं एकसारखं झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याचा जर का गोळा बनत असेल हातामध्ये, तर मोहन अगदी परफेक्ट आहे असं समजायचंय. आता हे झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. दरम्यान आपण याचं सारण बनवून घेऊयात. त्यासाठी मी काही मसाले घेतलेले आहेत. सोबतच मटार आहे आणि आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट आहे आणि एक बटाटा मी उकडलेला घेतलेला आहे. मटार आपण थोडंसं मिक्सरला क्रश करून घ्यायचं आहे आणि एका पॅनमध्ये धने, जिरे आणि बडीशेप हे थोडंसं परतून आपल्याला कुटून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. त्यावरती आपण आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची जी पेस्ट केली आहे ती थोडीशी परतायची. त्याचा कच्चापणा गेला की त्यामध्ये मीठ आणि लाल तिखट हे घालायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला मटरचा जो क्रश केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि चांगलं त्या तेलावरती याला परतून घ्यायचं आहे. परतत असताना आपल्याला त्यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि सोबतच उकडलेला एक बटाटा घालायचा आहे. आता बटाटा तुम्ही स्किप करू शकता आणि हे आपल्याला चांगलं छानपैकी परतून त्याचा कच्चापणा जाईपर्यंत याला थोडीशी वाफ द्यायची. आता हे गार झालं की आपण यामध्ये आमचूर आणि चाट मसाला हे घालू शकतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता. आता जे आपण पीठ मळून घेतलं होतं त्याला अजून थोडंसं एकसारखं करून त्याची आपल्याला पातळ पारी लाटून घ्यायची आहे. जशी आपण समोस्यासाठी लाटतो त्या पद्धतीने आणि ह्याला आयताकृती शेपमध्ये कापून घ्यायचं आहे. यामध्ये एका बाजूला आपल्याला जे सारण केलंय ते भरायचंय. आता चारही बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मी दाखवते त्याप्रमाणे बंद करून घ्यायचंय. आता कडा चांगला दाबून आपल्याला बंद करायच्या आहेत जेणेकरून सारण बाहेर आलं नाही पाहिजे आणि काटे चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने त्याला थोडंसं डिझाईन पण होतं आणि छान ते प्रेस केलं जातं. तर हे करून घ्यायचं आहे. सोबतच तुम्ही कटरने थोड्याशा कडा कट करून घेऊ शकता. दिसायला पण छान दिसतं ते आणि एक्स्ट्राचं पीठ असतं ते पण निघून जातं. आता तेलामध्ये अगदी लहान ते मीडियम गॅसवरती आपल्याला हे आरामात तळून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायची नाहीये, नाहीतर ती पारी आपली खुसखुशीत होत नाही, मऊ पडते लगेचच. त्यामुळे तळण्याची घाई करायची नाही. मंद आचेवरती आपल्याला निवांतपणे हे पॉकेट्स तळून घ्यायचे आहेत. तुम्ही यासोबत चिंचेची गोड चटणी सुद्धा बनवू शकता आणि यालाच आपण समोस्याचा आकार देऊन मटार समोसे सुद्धा बनवू शकतो. तर अशा पद्धतीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.